मला हीच गाईडलाईन होती की वसंत मोरे या विषयामध्ये कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही. त्याने काहीही करू देत, काहीही बोलू देत, त्याच्या विरोधात कुठलीही पोस्ट टाकायची नाही, त्याला ट्रोल करायचं नाही किंवा त्याच्या कुठल्याही घाणेरड्या कृतीला उत्तर द्यायचं नाही. या आदेशाचे पालन करत आम्ही कार्यकर्ते आतापर्यंत त्याला इग्नोर करत होतो. पण ज्या पद्धतीने तो आता आमच्या घरात घुसलाय, स्पेसिफिकली माझ्या घरात घुसलाय, त्या पद्धतीने मी रिॲक्शन देणं हे साहजिक होतं. पण माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं की आत्ता धीर धर, थोडा कंट्रोल कर, या गोष्टीला आपण कायदेशीररित्या हाताळू. मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा इतर सगळ्या माझ्या मार्गदर्शकांच्या माहितीप्रमाणे, काही कायदे तज्ञांच्या माहितीप्रमाणे आम्ही कायदेशीररित्या या गोष्टीला हाताळायला सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये गेलो. कमिशनर साहेब तेव्हा अवेलेबल नव्हते, तर जॉईंट कमिशनर राकेश रंजन साहेब यांना भेटलो. त्यांनी आमच्या समोर डीसीपी साहेबांना फोन केला. डीसीपी साहेबांनी पीआय साहेबांना सांगितलं आणि याच्यावरती आम्हाला कायदेशीर सपोर्ट कसा मिळेल ते त्यांनी पाहिलं. याच्या प्रोसिजरमध्ये साधारण 2-3 दिवस पोलीस स्टेशनमध्ये आधी माझे स्टेटमेंट झाले, सगळे पुरावे घेतले गेले, त्या पुराव्यांची पडताळणी होतीये, ती मेटा कंपनीकडे पाठवून त्याच्याकडनं कायदेशीररित्या त्याची पडताळणी होणारच आहे. पण या सगळ्या विषयांमध्ये मी कटाक्षाने एक गोष्ट सांगू इच्छितो, जी की सर्वात महत्वाची आहे. वसंत मोरे जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते त्यावेळेस सातत्याने ते बढाया मारायचे सोशल मीडियाबद्दल. आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं होतं की त्याचा वसंत वॉरियर किंवा वसंत आर्मी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये ते सकाळी उठतात आणि सांगतात की आज माझी कुणाशी भांडण आहेत, तर आज माझी XYZ माणसाची भांडण आहेत. हे बऱ्याच पत्रकार मित्रांना माहिती आहे, कारण हे बऱ्याच जणांनी भोगलेले आहे. मध्यंतरी ते पत्रकारांवरतीही नाराज होते. तुमचं नशीब आहे की तुमच्यावरती वेळ आली नाही, ती वेळ माझ्यावर आली आणि मी लढायला तयार आहे म्हणून मी सांगतोय. ते सकाळी उठतात आणि समजा सुधीर धावडे, त्याच्या डोक्यात आज सुधीर धावडे, तो सुधीर धावडेच्या रॅन्डम कुठल्या तरी पोस्टची एक लिंक उचलतो आणि त्याच्या त्या ग्रुपवरती टाकतो आणि सरळ मेसेज टाकतो, याला आज ठोका. मग त्याचे ते पाळलेले कुत्रे, पैसे घेऊन काम करणारी लोक, त्याचा भाचा, त्याचा मुलगा, व्हॉटएव्हर, त्याचा तो ग्रुपमध्ये जेवढी लोक आहेत तेवढे सगळे अक्षरशः पातळी सोडून त्या पोस्टवरती, त्या कॉमेंटवरती शिवीगाळ करतायत, काय काय लिहितायत. म्हणजे ते जे लिहिलेलं आहे ना ताई, तुम्ही जर वाचलत ना, तुमच्या तळपायाच्या मस्तकात जाईल. इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या त्या कमेंट्स आहेत, त्या मी तुम्हाला देईलच. पण हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त वसंत मोरे याच्या इशाऱ्यावरच होतं. त्याने सांगितल्याशिवाय त्याचा कुठलाच कार्यकर्ता कुठलंच पाऊल उचलत नाही. तोच सांगतो. त्या दिवशीही त्यांनीच सांगितलं की सुधीर धावडेला ठोका. त्याच्यानंतर त्याचे ते अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्याचा सख्खा भाचा प्रतीक कोळीतकर, तो त्याची टीम घेऊन माझ्या प्रोफाईलवरती तुटून पडला. त्याच्यावरती त्याने नाही त्या भाषा वापरल्या, अक्षरशः शिवीगाळ. माझी 70 वर्षाची आई आहे, माझ्या आईबद्दल त्याने जे लिहिलेलं आहे, म्हणजे माझ्या आता सुद्धा माझा हात थरथर कापतोय. माझ्या आईबद्दल त्याने जे लिहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीची आम्हाला ज्या पद्धतीने वाढवलं गेलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ही रिॲक्शन खरंच माझ्याकडनं दिसली नसती, माझ्याकडनं दुसरीच रिॲक्शन आली असती. पण निवळ माझा मित्रपरिवार, माझा पक्ष, माझे वरिष्ठ या ठिकाणी माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलेत आणि त्यांनी मला सांगितलं की कंट्रोल ठेव, आपण कायदेशीररित्या या गोष्टीला हाताळू. म्हणून आम्ही या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेमध्ये इथं बसलेलो आहे. आता काल रात्रीच त्या ज्या काही 12-15 जण आहेत, त्यात काही फेक अकाउंट्स आहेत आणि त्याचा जो भाचा आहे प्रतीक कोळीतकर, याच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये 4 कलमं मोठी मोठी लावलेली आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये कारवाई होतीये. मला पोलिसांच्या सहकार्याबद्दल कुठलाही संशय नाहीये. पण या सगळ्याचा करता करविता, मास्टर माइंड म्हणा किंवा तुमचा तो गँगस्टर मेन म्हणा, हा वसंत मोरे. आणि माझी कायद्याकडे खरंच हात जोडून कळकळीची विनंती आहे माझी, त्यांच्याकडे हेच आहे, मागणं आहे की या गुन्ह्यामध्ये त्यालाही अटक झाली पाहिजे. एवढं माझं प्रामुख्याने म्हणणं आहे. धन्यवाद.